पाहूया पुढची बातमी। हिंदू विरोधात चिथावणीखोर वक्तव्य करणं हे महागात पडलेलं आहे। मोठी बातमी आहे, मीरा रोड पोलिसांनी या संदर्भात कडक कारवाई केलेली आहे। भावना भडकावणाऱ्या मुसलमान माथेफिरूवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। मुसलमानों को उकसाना बंद करो यार, क्यों सोते हुए शेर लोग को जगा रहे तुम लोग को होश वोश है कि नहीं कुछ? हाँ, क्या यूपी समझ के रखे क्या बंबई को? हाँ, बंबई किसी के बाप की जागीर नहीं है। बंबई खुले सांडों का इलाका है और खुले सांड बंबई में ही घूम रहे। काहे के लिए जबरदस्ती जो इंसान सोया हुआ है उसको जगाने की कोशिश कर रहे बेमतलब का? हाँ, क्या जरूरत थी तुम लोग को आने की नया नगर के अंदर? हाँ, तुम लोग का राम इधर नया नगर में? हाँ, यहाँ मुसलमान लोग रहते, यहाँ पर आकर के जय श्री राम के नारे लगा रहे तुम लोग। क्या हासिल हो रहा है तुम लोग को करके? उकसाने की कोशिश कर रहे। क्या हो गया उकसा करके? नुकसान तुम्हारा हुआ है ना। भाई लोग, मुसलमानों को उकसाना बंद करो यार, क्यों सोते हुए शेर लोग को जगा रहे तुम लोग को होश वोश है कि नहीं कुछ? हाँ, क्या यूपी समझ के रखे क्या बंबई को? हाँ, बंबई किसी के बाप की जागीर नहीं है। बंबई खुले सांडों का इलाका है और खुले सांड बंबई में ही घूम रहे। काहे के लिए जबरदस्ती जो इंसान सोया हुआ है उसको जगाने की कोशिश कर रहे बेमतलब का? हाँ, क्या जरूरत थी तुम लोग को आने की नया नगर के अंदर? हाँ, तुम लोग का राम इधर नया नगर में? हाँ, यहाँ मुसलमान जे कल्प्रिट्स आहेत त्यांच्यावरती झालीच पाहिजे, कारण या शहरामध्ये या आधी असं कधीही घडलं नाही आणि यापुढे घडू नाही त्या प्रकारे संदेश आणि मेसेज गेला पाहिजे। आता त्यानंतर जेव्हा लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन अशी क्रिएट झाली त्या ॲक्शन्सवरती रिॲक्शन्स हे बट नॅचरल आहे। पोलीस आपलं काम करत आहे, त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। सध्या मीरा रोड मधील तणाव निवळलेला असून परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांनी। पाहूयात। 22 तारखेला अयोध्येमध्ये श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडत असताना त्याच्या आदल्याच रात्री मुंबईच्या जवळ असलेल्या मीरा रोडच्या नयानगर या परिसरामध्ये एक जी घटना घडलेली आहे ती प्रत्येक रामभक्ताच्या मनाला लागणारी घटना घडलेली आहे। रात्रीच्या वेळी जे रामभक्त होते ते आपल्या कार आणि दुचाकीवरती झेंडे लावून रॅली काढत असताना मी आता उभा आहे मीरा रोडच्या हैदरी चौक या परिसरामध्ये। आपण पाहू शकाल का या हैदरी चौक परिसरामध्ये हे नयानगर पोलीस ठाण्याची बीट चौकी सुद्धा उपलब्ध आहे आणि या बीट चौकीच्या परिसराच्या आवारामध्ये जे काही घडलं ते एक प्रत्येक रामभक्ताच्या मनामध्ये एक रोष निर्माण करणारी घटना घडली। जी काही घटना घडलेली आहे ते आपण पाहिलंच असाल का दृश्यांच्या माध्यमातून का जे दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरती जे काही झेंडे लावलेले होते त्या या परिसरामध्ये राहणाऱ्या काही समाजकंटकांनी ते झेंडे काढून त्या अक्षरशः त्या चारचाकी वाहनांची तोडफोड केलेली आहे। एकूणच या पूर्ण घटनेला सामोरा जाता इथल्या स्थानिक जे रामभक्त होते त्यांनी या पूर्ण घटनेचा निषेध करत आपण पाहिलं असाल का पोलिसांवरती कुठे ना कुठे एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं का पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं काय या परिसरामध्ये पोलीस स्टेशनची बीट चौकी उपलब्ध असताना पोलीस तत्काळ तिथे पोहोचली का नाही आणि का परिस्थिती पांगवण्याचा प्रयत्न केला नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। त्यानंतर एकूणच आपण पाहिलं असेल का राजकीय घडामोडीमध्ये जे काही घडलं असेल का काल भाजपचे नेते नितेश राणे सुद्धा इथे आले होते आणि त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे जे काही इथे वाद निर्माण झालेला आहे त्याच्यावरती कुठे ना कुठे पोलिसांनी पांघरून घालण्याचा प्रयत्न केलेला होता, पण मात्र लवकरात लवकर या पूर्ण घटनेला जो कोणी जबाबदार आहे त्याला लवकरात लवकर पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि लवकरात लवकर त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी इथे नितेश राणे आणि इतर पक्षांनी केलेली आहे। एकूणच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर त्यानंतर जी काही परिस्थिती घडली होती का असे मीरा भाईंदर महानगरपालिकेने इथे जी काही कारवाई केलेली आहे तर जे काही अनधिकृत बांधकाम जे काही अनधिकृत दुकानं होती किंवा गाळे होते ते सुद्धा इथे तोडण्यात आलेले आहे। आणि एकूणच पाहायला गेलं तर या पूर्ण परिस्थितीनंतर आता मीरा भाईंदर महानगरपालिका इथलं स्थानिक मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय पोलीस प्रशासन कशा प्रकारे या पूर्ण परिस्थितीत जो कोणी जबाबदार आहे त्याला लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जयराज राजीवडे, जय महाराष्ट्र न्यूज।